रंगे रंगे रे श्रीरंगे, रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललासे पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, दरेसे अभिलाषा जने, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, दरेसे अभिलाषा जने, अंतकाळेचा सोयरा, अंतकाळेचा सोयरा, तुका म्हणे विठोधरा, शरीर जायाचे ठेवणे, धरसे अभिलाषा जने, पांडुरंगा करो प्रधान मन, पांडुरंगा करो प्रधान मन, हरे दुसरे चरणा संताचिया, कृपा दाने कथेचा विस्तार, दाने कथेचा विस्तार, आवाजी सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका, जोडून या कर चरणी घेई तो माता, देवी तो माता, हरसावी माझी वाणी मानेल संतांशी रंजवो चिताशी अपुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देही प्रेम काही कळा, मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या, मनोजव मारतो तुल्य वेगम, जितेंद्रिय बुद्धिमता मुरिष्टम, वातात्मजम वानरायुत मुख्यम, श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये, शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, बासरास पिटले सरस्वते, नमस्तुते पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, बासरास पिटिले सरस्वते, नमस्तुते रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाषा जनी, शिवकीर्ता घेतलेला अभंग, याची यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबारा यांचा उपदेश या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आपण शिवकीर्ता घेतला आहे. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा आहे नरदेहाला जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात. बाबांनो, तुम्ही जन्माला आले, मग जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला रंगायचं असेल, रंगून जायचं असेल तर संसारामध्ये रंगायचं नाही. रंगायचं असेल तर देवाच्या नामामध्ये रंगायचं, रंगून जायचं असेल तर देवाच्या भक्तीमध्ये रंगायचं, देवाच्या सत्संगामध्ये रंगायचं. आपण संसारामध्ये रंगायचं नाहीये. जर तुम्ही संसार रूपी रंगामध्ये जर रंगले तर एक ना एक दिवस तुम्ही त्या पतंगाप्रमाणे
फुलपाखराप्रमाणे उदाहरण देतात तुकोबाराय. जसा पतंग आहे, फुलपाखरू आहे, पाखुळी आहे, दिवा पेटलेला आहे आणि ती पाखुळी त्या दिव्याच्या भोवताली फिरते, गोल 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 फिरते. तिला असं वाटतं या दिव्यामधून आपल्याला काहीतरी खायला मिळेल, काहीतरी अभिलाषा, काहीतरी मोह, काहीतरी खायला मिळेल या अनुषंगाने ती दिव्याच्या भोवताली फिरते. आणि एक ना एक दिवस त्या दिव्यामध्ये जे जळून जाते, त्या ज्योतीमध्ये जाते आणि जळून भस्म होते. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, जशी ती भिंगुरटी, जसं तो फुलपाखरू दिव्याच्या भोवताली फिरलं, रंग पाहिला दिव्याचा आणि भोवताली फिरलं, एक ना एक दिवस त्या रंगामध्ये जळून गेलं. आपणही संसाररूपी दिव्याच्या भोवताली फिरतोय, संसाररूपी दिवा पेटलेला आहे आणि त्याच्या बाजूला फिरतोय. तुकोबाराय म्हणतात, त्या संसाराच्या दिव्याच्या भोवताली जर तुम्ही फिरले, एक ना एक दिवस जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्या दिव्याच्या रंगामध्ये रंगायचं नाही, संसाराच्या रंगामध्ये रंगायचं नाही. रंगायचं असेल तर देवाच्या नामामध्ये, देवाच्या भक्तीमध्ये, देवाच्या सत्संगामध्ये आपण रंगायचं आहे. रंगे रंगे रे श्रीरंगे, श्रीरंगाच्या देवाच्या नामामध्ये रंगायचं, भक्तीच्या नामामध्ये रंगायचं आहे. आणि काय भुलला अशी पतंगे, जसं पतंग भुलून गेला तसं आपण संसारामध्ये बोलायचं नाहीये, शरीराला भुलायचं नाहीये. शरीर हे जाणार आहे, शरीर जायाचे ठेवणे जाणार आहे, किती त्याला जपलं तरी ते जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे, धरसे अभिलाषा झणे, त्याच्याबद्दल अभिलाषा, अभिलाषा म्हणजे मोह, ममत्व, त्याच्यावर किती जरी धरलं तर शरीर जाणार आहे. त्या शरीराला काळाच्या तावडीतून सोडवणार कोणीही नाहीये. विठाला बेटा काळाच्या तावडीतून आपल्याला कोणी सोडणार नाही. हा परिवार माझा म्हणतो, सर्व काही माझं म्हणतो, धन दौलत संपत्ती आपली नाहीये, परिवार आपला नाहीये. नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, आपलं काही नाही. मग काळाच्या तावडीतून अंतकाळीच्या वेळेस आपल्याला कोण सोडवेल, कोण आपला सोयरा आहे, सोयरा धायरा कोण आहे अंतकाळीच्या वेळेस आपल्याला सोडवणार. तुकोबाराय म्हणतात, अंतकाळीचा सोयरा आपला एकच सोयरा आहे, एकच पाहुणा आहे. तुका म्हणे विठू धरा, जर त्याला नाही धरलं, शरीर जायाचे ठेवणे, धरसे अभिलाषा जने. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. आपलं कीर्तन सुरू झालं कीर्तन. बरं झालं, काही संपलं म्हणले, काही थांबलं म्हणले, आपलं कीर्तन सुरू झालं. काही गावात म्हणतात कीर्तन मोड. आता कीर्तन गुडघ्याने मोडायचं, अन्ना का पायाने मोडायचं, मोडत नाही. आपलं कीर्तन सुरू झालं. दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये आपलं चिंतन आपण थांबवणार आहोत. पण वक्त्याचं कर्तव्य असतं, आपण कोणत्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत या ठिकाणी सांगणं कर्तव्याचं आहे. नैमित्तिक कीर्तन सेवा आहे आणि नैमित्तिक कीर्तन सेवा असल्यामुळं आपल्याला अभंग सुद्धा नैमित्तिक घ्यावा लागतो. या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्व मंडळी एकत्रित आलेलो आहोत, कैवल्यवासी वैकुंठवासी काशीबाई पंढरीनाथ गोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने, वर्ष श्राद्धानिमित्ताने हा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. त्यांचे 3 चिरंजीव असणारे हरिभक्तपरायण दिनकरराव पंढरीनाथ गोरे आणि रणजितराव पंढरीनाथ गोरे आणि भास्करराव पंढरीनाथ गोरे या 3 चिरंजीवाने आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. बघा, आईला काही दिलं तरी आई वडिलाच्या ऋणातून माणूस उत्तीर्ण होत नाहीये. पण शास्त्राने जे नियम लावून दिले की आपण आईच्या निमित्ताने जेवण तर देतो, सर्वांना अन्नदान करतो, पण ज्ञानदान सुद्धा त्या निमित्ताने काहीतरी घडावं या अनुषंगाने या गोरी परिवाराने आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. या निमित्ताने सर्व पाहुणे मंडळी, सर्व वारकरी मंडळी उपस्थित झालेले आहेत. आमचे सर्व गुणवान मंडळी उपस्थित आहेत. एक एकाहुनी बळी रे. महाराष्ट्रामध्ये आपलं नाव ज्यांनी लौकिक केलेलं आहे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, असे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि आपल्या सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला नैमित्तिक सेवा आहे महाराज. वर्ष श्राद्ध हे केलं पाहिजे, वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. जर आपण वर्ष श्राद्ध नाही केलं तर जीवनामध्ये काय होतं महाराज ऐका. 3 वर्ग शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत अण्णा. 3 वर्ग कोणते? एक आहे देवाचा वर्ग, एक आहे जीवाचा वर्ग आणि एक आहे संतांचा वर्ग. 3 वर्ग शास्त्रामध्ये सांगितले. देव आहे, देवाची केल्या जाते त्याला जयंती म्हणतात. देवाची जयंती केली पाहिजे. संत महात्म्याची पुण्यतिथी केली जाते, संतांची
पुण्यतिथी करतात. तुम्ही म्हणता महाराज संत महात्म्याची पुण्यतिथी करतात म्हणजे संत महात्मे ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्यवान असते का? तर नाहीये, ती तिथी पुण्यवान नसते. मग संत महात्मे ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथीला पुण्यवान करतात. ती तिथी नंतर पुण्यवान होते. संत अगोदर देह ठेवतात, नंतर ती तिथी पुण्यवान होते, तिला म्हणतात पुण्यतिथी. संतांची केल्या जाते पुण्यतिथी, देवाची केल्या जाते जयंती, आणि तुमचं आमचं केल्या जातं वर्ष श्राद्ध. आणि जर मुलं लेकरं चांगले असले तर, आणि लेकरं मुलं जर चांगले नसले तर काहीच नाही, जसे आले तसे जातं, काहीच केल्या जात नाही. मग नेम लावलेला आहे, जीवाचं केल्या जातं त्याला श्राद्ध म्हणतात. आणि या श्राद्ध आज आयोजित केलेलं आहे या गोरे परिवाराने. विठाला विठाला जी मुलं लेकरं आपला माता पित्याच्या आपल्या पितरांच्या निमित्ताने कुठलंच कार्य करत नाहीये, ऐका, जी मुलं लेकरं आपल्या माता पिताच्या पितराच्या निमित्ताने कुठलंच कार्य करत नाहीये, वरती गेलेले त्यांचे जे पितर लोक आहेत त्यांच्या निमित्ताने त्यांना नावं ठेवत असतात महाराज. त्यांच्या नावाने बोटं मोडतात, त्यांच्या नावाने नाव ठेवतात. वंश दुराचारे पुत्र झाला, पुत्र झाला, वंश दुराचारे पुत्र झाला, पुत्र झाला, वंश दुराचारे पुत्र झाला, वंश दुराचारे पुत्र झाला. कथा त्याचे करीती पितारा, करीती पितारा, करुणी पितारा, करुणी पितारा. वंश दुराचार पुत्र झाला, पुत्र झाला, वंश दुराचार पुत्र झाला. माता पित्याच्या निमित्ताने कुठलंच कार्य करत नाहीये, संप्रदायाने लावून दिलेला नियम कुठलाच करत नाही ना, वरती गेलेले पितर लोक त्यांच्या नावाने बोट मोडतात. आहा कटा त्यांचे करते पितर, आणि वंश दुराचारी पुत्र झाला. आपल्या कुळाला कलंक लावणारे मुलं जन्माला आले आणि म्हणून त्यांच्या नावाने ते बोट मोडतात. कोणाच्या? जे आई वडिलाच्या निमित्ताने पितरांच्या निमित्ताने काहीच कार्य करत नाहीत त्यांच्या नावाने. आणि जर आपल्या संप्रदायाने लावून दिलेल्या नियमाप्रमाणे जे करतात ना, संप्रदायाने लावून दिलेल्या नियमाने जे कार्य करतात त्यांना महाराज कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण त्यांचं व्हावा, त्यांचं कल्याण व्हावा, त्यांना आशीर्वाद देतात. कोणाला? जे शास्त्राने लावून दिलेले नियमाप्रमाणे सर्व विधी करतात त्यांना. विठाला विठाला. अजे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. ज्यांनी सर्व कार्य केलं त्यांना आशीर्वाद देतात आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्यांच्या नावाने बोट मोडतात. या गोरी परिवाराने आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता ज्ञानदान आणि अन्नदान दोन्हीचा योग घडून आणला, म्हणून महाराज त्यांना आशीर्वाद देतात. विठाला विठाला. आणि हे सगळं कधी समजतं महाराज? जोपर्यंत आपण संतांच्या संगतीत जात नाही, साधू संतांच्या संगतीत जात नाही, सद्गुरूच्या संगतीत जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला विधी कळत नाही, हे सर्व काही कार्य कळत नाही. आणि संत महात्म्याच्या संगतीत जर आपण गेलो आपल्याला ही सर्व विधी लक्षात येत असते. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर सद्गुरूची संगत, महात्म्याची संगत आपल्याला घडलीच पाहिजे, तेव्हा आपल्या जीवनाचं कल्याण आपल्याला कळत असतं. विठाला विठाला. आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर संतांची संगत करा. आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल, आपल्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर सद्गुरूच्या संगतीमध्ये जा. आणि ते सद्गुरू सुद्धा कसे असले पाहिजे? 3 गुणांनी युक्त सद्गुरू असले पाहिजे. आमचे सद्गुरू बळीराम बाबा सांगतात महाराज, रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजीचे आमच्या गावात शिष्य आहेत महाराज, पट्ट शिष्यांना. त्यांचं नाव आहे बळीराम बाबा, तळ्यातील मारुती संस्थान माशेगाव. गुरुवर्य महाराजांच्या मुखातून ऐकलं तर सद्गुरू कसे असावे, त्या सद्गुरूच्या संगतीत जर माणूस गेला रे गेला तर निश्चित त्याच्या जीवनाचं सार्थक, त्याच्या जीवनाचं कल्याण,
झाल्याशिवाय राहत नाही. 3 गुणांनी युक्त सद्गुरू पाहिजेत. 1 ते कृपाळू असले पाहिजे, 2 ते श्रोत्रिय असले पाहिजे, 3 ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. उदाहरण, सद्गुरू कृपाळू श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ 3 गुणांनी युक्त जर असले तर सद्गुरू पदाला ते प्राप्त होतात. मला गुरु म्हणण्याची गरजच नाही. हे 3 गुण जवळ ठेवा, आपोआप सद्गुरू पदाला प्राप्त होतं. विठाला मला सद्गुरू म्हणण्याची गरजच नाही. हे 3 गुण जवळ ठेवा, तुम्ही सद्गुरू पदाला प्राप्त होतात. महाराज, पहिलं कृपाळू. कृपाळू या शब्दाचा अर्थ काय आहे? आलेल्या शिष्यावर कृपा करणे. आपल्या जवळ आलेत ना, मग त्यांच्यावर कृपा करणं, याला कृपाळू म्हणायचं. नाही तर कधी कधी काय होतं, श्रीमंत जवळ आले की त्याला कृपा करायची आणि गरीब आला की हो पलीकडे बसा, असं नाही महाराज. आलाय ना शिष्य, गरीब असो श्रीमंत असो, जवळ आलेल्या शिष्यावर जे कृपा करतात त्याला कृपाळू म्हणायचं. नंबर 2 ऐका, श्रोत्रिय. आता श्रोत्रिय या शब्दाचा अर्थ काय आहे? सोप्या भाषेत सांगतो. श्रोत्रिय म्हणजे सर्व शास्त्रामध्ये पारंगत, कुठल्याही शास्त्राचं ज्यांना ज्ञान आहे त्याला श्रोत्रिय म्हणायचं. काही लोक असे आहेत महाराज समाजामध्ये अण्णा, की त्यांना आपण झोपेतून जरी उठवलं आणि त्यांना विचारलं का हो देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे, ही ओवी कोणत्या अध्यात्ली आणि कोणत्या श्लोकावरची सांगा, लगेच झोपेतून उठल्यावर सांगतात महाराज. इतके ज्ञानी आहेत समाजामध्ये, एवढे ज्ञानी आहेत अण्णा, पण ऐका ना, जवळ कोणीच बसत नाही. त्याचं कारण काय? ज्ञान भरपूर आहे पण ज्ञानाला जोड प्रेमाची नाहीये, ज्ञानाला जोड भक्तीची नाहीये, काही कामाचं नाही. विठाला विठाला आलेल्या शिष्यावर जे कृपा करतात त्याला कृपाळू म्हणायचं. सर्व शास्त्रामध्ये जे पारंगत आहे याला श्रोत्रिय म्हणायचं. आता 3 नंबरचा ऐका, ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? निर्गुण निराकार परब्रह्म आणि अंतःकरणातलं सगुण परब्रह्म वेगळं नसून एकच आहे या बोधावर जे गेले याला ब्रह्मनिष्ठ म्हणायचं. निर्गुण निराकार आणि सगुण साकार ब्रह्म वेगळं नसून एकच आहे याचा निश्चय ज्याला झाला त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणायचं. अजून सोपं सांगू का? ऐका, देव आणि मी वेगळा नसून एकच आहे या बोधावर जे गेले याला म्हणायचं ब्रह्मनिष्ठ. असे श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या आपण संगतीत गेलो, आपल्या जीवनाचं सार्थक झालं. विठाला विठाला जीवनामध्ये गुरुची प्राप्ती नसेल आणि जीवनामध्ये देवाची प्राप्ती नसेल, जीवनाला काहीच किंमत नाही मला. एक तर गुरु पाहिजे, संत पाहिजे, नाही तर देव जवळ पाहिजे, अथवा जीवनाला किंमत अजिबात नाहीये. मला सांगा माऊली, व्यवहारामध्ये शून्याला किंमत आहे का? वही घेतली, पेन काढला, शून्य काढला महाराज, शून्याला किंमत आहे का? नाहीये. शून्याला किंमत अजिबात नाही. आमच्या विनिकरी महाराजाचं मला एकदा ऐकायचंय, शून्याला किंमत आहे का महाराज? करी महाराज, नाही, अजिबात शून्याला किंमत नाही. वैजनाथ महाराज, शून्याला किंमत नाहीये. पर झाला, शून्याला किंमत अजिबात नाहीये, पण शून्याचे शेजारी 1 काढा. आली ना किंमत शून्याला. कशामुळे आली शून्याला किंमत? एकामुळं. कशाला किंमत आली? शून्याला किंमत आली. चला आता झाले 10, चला अजून 1 शून्य द्या. 10 वर 100 झाले की नाही? चला 100 वर अजून 1 शून्य द्यायचा. 1000. मी शून्य देत राहतो, तुम्ही आकडा मोजायचा, आपल्याला द्यायचा नाही, घ्यायचं नाही. मी शून्य देत राहतो, तुम्ही संख्या मोजत राहा महाराज. चला 10, 100, 1000, 10,000, 1,00,000. ही कशाची किंमत आहे? कशाची? तुम्ही आताच म्हणले शून्याला किंमत नाही. शून्याची किंमत आहे. बरोबर, बाबाने सांगितलं, जर शून्याच्या शेजारी 1 काढला तर शून्याला किंमत आली. आता जर शून्याच्या शेजारचा 1 पुसून टाकला तर शून्याला किंमत नाही महाराज. आमचे तुकोबारा तर म्हणतात महाराज, शून्याच्या शेजारी 1 नाही पुसायचा, 1च्या खाली आलेला जरी फाटा जरी पुसला तरीही शून्याला किंमत अजिबात नाहीये महाराज. 1 दाखविले 10, फाटा पहा पुसोनिया. 1चा खाली आलेला फाटा जरी पुसला तरीही शून्याला किंमत अजिबात नाहीये. शून्याला किंमत आणायची असेल तर त्याच्या शेजारी 1 पाहिजे तर त्याला किंमत आहे, अथवा किंमत त्याला अजिबात नाहीये, त्याची किंमत शून्यच आहे. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका, या शरीर रूपी शून्याला जर किंमत आणायची असेल, या देहरूपी शून्याला जर किंमत आणायची असेल तर 1 रूपी देव हृदयात ठेवा, तर या देहरूपी शून्याला किंमत आहे. 1 रूपी सद्गुरू आपल्या हृदयामध्ये ठेवा,
तर शून्य रूपी देहाला किंमत आहे. जर एक रूपी सद्गुरू एक रूपी देव जर जवळ नसेल तर शून्याप्रमाणे देहाला काही किंमत नाहीये. विठाला विठाला म्हणून आपल्या शून्याला या शरीराला किंमत आणायची असेल तर सद्गुरू जवळ ठेवा, आपल्या जवळ देव ठेवा, तर आपल्या शून्याला किंमत आहे. अथवा अजिबात किंमत नाहीये. हे आपल्याला कोण शिकवतं महाराज? फक्त हे सद्गुरू आणि संत आपल्याला शिकवतात. या देहाला किंमत कधी येते आणि या देहाने जर ठरवलं ना महाराज, या देहाने जर ठरवलं तर नर करणी करे सो नर का नारायण बन जाय. या शरीराने जर ठरवलं तर आपल्याला मुक्त होता येतं महाराज. काय होता येतं? मुक्त होता येतं. इतर योनीमध्ये देवाचं भजन करता येत नाहीये. पशु आहेत, पक्षी आहेत, अनेक योनी आहेत, पण त्या योनीमध्ये देवाचं भजन करता येत नाही. त्या योनीमध्ये सत्संग करता येत नाहीये. या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर आपल्याला देवाचं भजन करता येत. भजन करता येतं दादा. इतर योनीमध्ये गेल्यानंतर देवाचं भजन करता येत आणि काही ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन. इतर योनीमध्ये सत्संग करता येत नाही. इतर योनीमध्ये देवाचं भजन करता येत नाहीये. इतर योनीमध्ये मुक्त होता येत नाही. मुक्त होता येतं या नर शरीरामध्ये, मुक्त होता येतं या माणूस देहामध्ये, मनुष्य देहामध्ये. इतर योनीमध्ये आपल्याला मुक्त होता येत नाहीये. म्हणून महाराज आपण या देहाला आल्याच्या नंतर देवाचा सत्संग केला पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपल्याला मुक्त होता येतं. विठाला विठाला. सद्गुरू महाराज सांगतात, महाराज कर्म करण्याकरता जीव स्वतंत्र आहे आणि फल देण्यामध्ये देव स्वतंत्र आहे. कीर्तन ऐकायला जायचं का नाही जायचं याचं स्वातंत्र्य प्रत्येक जीवाला आहे. तुम्हाला आम्हाला स्वतंत्र आहे कीर्तनाला जायचं का नाही जायचं, पण तिथं गेल्याच्या नंतर त्याचं फळ काय आहे हे देवाला देता येतं. कीर्तनामध्ये टाळी वाजवायची का नाही वाजवायची हे तुमच्या मनावर आहे. वाजवायची का नाही वाजवायची तुमच्या मनावर आहे बरं का. तुम्ही स्वतंत्र आहेत, पण टाळी वाजवल्याच्या नंतर त्याचं फळ काय द्यायचं हे देवाच्या मनावर आहे, देवाच्या हातात आहे. कर्म करण्यामध्ये जीव स्वतंत्र आहे आणि फळ देण्यामध्ये देव स्वतंत्र आहे. काय कर्म करायचं तुमच्या हातात आहे, पण त्याचं फळ काय द्यायचं हे देवाच्या हातामध्ये आहे. विठाला विठाला. कर्म करण्यात जीव स्वतंत्र आणि फळ देण्यामध्ये ईश्वर देव स्वतंत्र आहे. एका गावामध्ये होऊ नये पण चोरी झाली महाराज. काय झाली? होऊ नये दादा, पण झाली चोरी. चोरी झाल्याच्या नंतर चोराला पकडला ना, चोराला पकडलं आणि गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं. कोणाला? कोणाला? महाराजाला नाही दिलं बरं का. चोराला पोलिसांच्या ताब्यामध्ये गावकऱ्यांनी दिलं. आता पोलिसवाल्या मंडळीनं चोराला पकडलं, पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तिथं 4 जण आले नेण्याकरता. 4 जणांनी पोलिसाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तिथं नेल्याच्या नंतर महाराज त्याला खुर्चीवर बसवलं. कशावर? खुर्चीवर बसवलं. एक जणाने, दुसऱ्या जणांनी हार आणला, एक जणांनी नारळ आणलं, एक जणांनी अगरबत्ती वगैरे आणली, एक जणांनी आरती केली, एक जणांनी हार घातला आणि एक जणांनी त्याची ओवाळणी केली. है ना? बरोबर आहे ना? कोणाची? चोराची. कोणी? पोलिसांनी. हे ध्यानात ठेवा. आता पोलिसांच्या ताब्यामध्ये चोर सापडल्यावर हे करतेन का? आरती करतेन का? खुर्चीवर बसवतेन का? त्याला हार घालतेन का? नाही महाराज. आता पोलिसांच्या ताब्यामध्ये चोर सापडल्यावर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये नेला. अंगावरचे कपडे काढले,
एका बंद खोलीमध्ये नेलं. 4 जणांनी इतका त्याला आशीर्वाद प्रसाद द्याला महाराज. जे 4 जणांनी त्याला मारायला सुरुवात केली, एवढं मारलं त्याला, एवढं मारलं की तो खाली पडला. 4 जण त्याला मारू लागले आणि मारत असताना महाराज एवढं मारलं त्याला रक्तबंबाळ केलं. रक्तबंबाळ केलं, एवढं मारलं, मारून मारून रक्तबंबाळ झाला. शेवटी एका साहेबाला दया आली. माळकरी होते, साहेबाला दया आली. कोण म्हणतं पोलीसवाले माळकरी नसतात? असतात, पण त्यांना कधी कधी आपली माळ अशी हातून टाकावं लागते, शर्टाच्या हातून टाकावं लागते बरं का. साहेबांनी कीर्तन ऐकलं होतं, वारकरी संप्रदायाचे पाईक होते. ते म्हणले, अरे आपण याला मारायला लागलो, याला किती मारायचं, एक काम करा, याला आपण याचा मार वाचवू. ते म्हणले, साहेबांनी सांगितलं, राजा, चोराला, राजा तुझा मार मी वाचवतो, तुला मी सुखरूप घरी नेऊन घालतो, फक्त एक काम कर. याने करायला पाहिजे का नाही? करायला पाहिजे. एक काम कर, मी जेवढं म्हणतो तेवढं मन, तुला सुखरूप घरी नेऊन घालतो. त्याने म्हणायला पाहिजे का नाही? म्हणायला पाहिजे. पण तो सुद्धा लांबून का ना कीर्तन ऐकणारा होता. त्याने बी कीर्तन ऐकलं होतं लांबून. कोण म्हणतं चोर कीर्तन ऐकत नाहीत, पण जरा लांबून ऐकत ऐकत आहे महाराज कीर्तन. त्याने त्याच्या लक्षात आलं. तो म्हणला, मी सुद्धा आनंदी महाराजाचं कीर्तन ऐकलंय. कर्म करण्याचं स्वतंत्र माणसाला आहे आणि फळ देण्याचं स्वतंत्र देवाला आहे. काय करायचं आणि काय नाही माझ्या हातात आहे म्हणे. साहेब किती मारायचं तर मारा, पण मी तुमच्या मागं म्हणणार नाही. साहेबाला पुन्हा राग आला, पुन्हा मारायला सुरुवात केली. पुन्हा एवढं मारलं, रक्तबंबाळ केलं. पुन्हा साहेबाला दया आली. अरे भरे माणसा, मी जेवढं म्हणतो तेवढं म्हण. तेव्हा म्हणला, हा साहेब सांगा मी काय म्हणू. मग साहेबांनी सांगितलं, हे बघ एवढंच म्हण, इथून पुढं मी आता चोरी करणार नाही, एवढंच म्हण, तुला घरी नेऊन घालतो. इथून पुढं मी चोरी करणार नाही, एवढंच म्हण, तुला सुखरूप तुझ्या घरी नेऊन घालतो. त्याने म्हणायला पाहिजे होतं. तेव्हा म्हणला, साहेब तुम्ही किती मारायचं तर मारा, पण मी चोरी करणार म्हणणार नाही. साहेब म्हणले, कस काय रे? तो म्हणला, मी सुद्धा कीर्तन ऐकलंय. काय कर्म करायचं माणसाच्या हातात आहे आणि फळ देण्याचं स्वतंत्र देवाच्या हातात आहे. त्याचं उत्तर ऐका बरं का. तो म्हणतो, साहेब किती मारायचं हे तुम्ही ठरवा, आणि चोरी करायची का नाहीये, चोरी करायची का नाही करायची हे माझ्या हातात आहे, आणि किती मारायचं हे तुमच्या हातात आहे. मारण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि चोरी करायची का नाही करायची याचा अधिकार मला आहे. दृष्टांत संपला. काय कर्म करायचं, चांगलं करायचं का वाईट करायचं, तुमच्या हातात आहे, पण त्याचं फळ काय आहे हे देवाच्या हातामध्ये आहे. विठ्ठला कर्म करण्याचं स्वतंत्र माणसाला आहे आणि फळ देण्याचं स्वतंत्र देवाच्या हातामध्ये आहे. म्हणून कर्म करत असताना माणसाने चांगलं कर्म करायचं. जर वाईट कर्म केलं तर आपण नक्कीच महाराज त्या यमाच्या काळाच्या तावडीमध्ये जातो. आणि जर चांगलं कर्म केलं असेल आपल्याला ईश्वराची प्राप्ती होत असते महाराज. जसं कर्म आहे तसं त्याला फळ मिळत असतं. म्हणून कर्म करत असताना असं कर्म करायचं ते पुढे चालून आपल्या कामी आलं पाहिजे. पुढे नाही नाश जा, पुढे नाही हरिनाश जा, पुढे नाही नंतर त्याचा नाश पावत नाहीये, ते कर्म नष्ट होत नाही. असं काहीतरी कर्म करायचं. म्हणून या देहामध्ये कर्म करता येतं, इतर योनीमध्ये कर्म करता येत नाही. म्हणून माणसाने जर ठरवलं तर तो मुक्त होतो. या नरदेहाला आल्याच्या नंतर तुकोबारायांनी महाराज या सर्व समाजाला अनेक प्रकारे समजावून सांगितलं, बाबांनो तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल, जो मार्ग आम्ही सांगतोय ना त्या मार्गाने चला.
त्या मार्गाने तुम्ही चला, तुम्हाला मुक्त होता येईल, तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करता येईल. पण मार्ग जो आहे आम्ही दिलेला त्या मार्गाने चला. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. जो मार्ग दाखवला ना मी त्या मार्गाने चला, तुम्हाला देव प्राप्त होईल. आणि तुम्हाला देव प्राप्त तर होईलच होईल. पण या जगद्गुरु तुकोबारांनी गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपुळ्या घेतल्या. तुकोबारा देव गावातून निघाले, मुशीमध्ये आले, टाळगाव चिखलीमध्ये आले आणि तुकोबारांनी सर्व समाजामध्ये परीक्षण करून पाहिलं. तुकोबाराच्या लक्षात आलं की सर्व समाजाला सुख पाहिजे. काय पाहिजे? दुःखाची निवृत्ती पाहिजे आणि परमानंदाची प्राप्ती पाहिजे, परम सुखाची प्राप्ती पाहिजे, आनंदाची प्राप्ती पाहिजे. बघा, संसारामध्ये जो आपल्याला मिळतो अण्णा त्याला आनंद म्हणतात. संसारात मिळतोय ना त्याला आनंद म्हणायचं. आणि परमार्थामध्ये जो मिळतो त्याला परमानंद म्हणायचा. काय म्हणायचं? परमानंद. परमानंद जो आहे तो देवाच्या सानिध्यात मिळतो आणि संसारामध्ये मिळतो त्याला आनंद म्हणतात. संसारातला आनंद कधी संपेल सांगता येत नाही, कधी संपून जाईल सांगता येत नाही. परमार्थातला परमानंद उशिरा मिळतो पण चिरकाल टिकतो, तो कधीही नष्ट होत नाहीये. म्हणून तुकोबाराला विचारू, तुकोबारा साधू संताला विचारू, महाराज तुम्हाला जो देवाच्या संगतीत मिळालेला परमानंद आहे तो तुम्हाला किती मिळाला? तुकोबारा म्हणतात, असा तो आनंद मिळाला, असा आनंद मिळाला, तो आनंद कधी संपतच नाही. आनंदो रे आज आनंदो रे, आनंदो रे आज आनंदो रे, आनंदो रे आज आनंदो रे. सभाया अंतरे अवघा परमानंदो रे, सभाया अंतरे अवघा परमानंदो रे, सभाया अंतरे अवघा परमानंदो रे. एवढा आनंद आम्हाला या संप्रदायामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये आम्हाला आनंद मिळालाय आणि तो आनंद तुम्हाला मिळावा. शिवितो हा रस वाटितो अनिका, ग्यारे होऊ नका रानभरी, इतरत्र तुम्ही फिरूच नका. आम्हाला मिळालेला परमानंद आम्ही तुम्हाला देण्याची तळमळ करतोय, तुम्हाला देण्याची आम्हाला इच्छा आहे. इतरत्र फिरू नका, आमच्या सानिध्यात या, आमच्या मागे या, आम्हाला मिळालेला परमानंद आम्ही तुम्हाला देऊ. महाराज तुकोबारांनी समाजाकडे पाहिलं. समाजाला सुख पाहिजे, भरपूर पाहिजे, कुठलीही सायास न करता सुख पाहिजे. मी तुम्हाला देतो, फक्त आम्ही जे सांगतो ते करा. महाराज तुकोबाराच्या लक्षात आलं, संसारिक समाज, सामान्य समाज सुखा करता तळमळ 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 करताना तुकोबाराला दिसला. महाराज सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, समाज पाहिला. मला सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माझ्या बेष्टीला जीव माझा. तळमळ करताना समाज पाहिला. तुकोबारा म्हणले, राजा हो, तिथं तुम्हाला आनंद मिळतो तुम्ही तिथं गेले, जिथं परमानंद मिळतो तिथपर्यंत तुम्ही जात नाहीये. मग तुम्हाला आनंद पाहिजे ना, देवाच्या संगतीमध्ये आनंद आहे. तुम्हाला जर धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल, तुम्हाला जर आम्ही धन्य म्हणावं, म्हणजे साधू संतांनी सामान्य जीवाला धन्यता म्हणावी, जर तुम्हाला अधिकार प्राप्त करायचा असेल, आम्ही तुम्हाला धन्य म्हणावं असं वाटत असेल, एकच काम करा. माणसाला धन्यता कधी प्राप्त होते ऐका. धन्य जगे तोचे एक हरि रंगे नाचे, धन्य जगे तोचे एक हरि रंग नाचे, धन्य जगे तोचे एक हरि रंग नाचे. राम कृष्ण वासुदेव
काम करा म्हणा. कुणाला धन्यता म्हणतात? रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. त्याच्या ज्याच्या मुखाला सतत देवाचं नामस्मरण आहे ना, साधू संत त्याला धन्यता देतात. धन्य जगे तोचे एक हरिरंगी नाचे. हरीच्या रंगामध्ये जे रंगले, सतत देवाचं नामस्मरण ज्यांनी घेतलं, तुकोबारा म्हणतात आम्ही त्याला धन्य म्हणत असतो. धन्यता प्राप्त करायची ना, धन्य जगे तोचे एक हरिरंगी नाचे. हरीच्या रंगामध्ये जे रंगले, हरीच्या रंगामध्ये रंगून देवाच्या नामस्मरणामध्ये रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ज्याच्या मुखाला सतत रामकृष्ण हरीचा जप आहे, ज्याच्या मुखाला सतत हरी गोविंदाचा जप आहे, निश्चित त्याला आम्ही धन्यता प्राप्त करत असतो. तुकोबाराय म्हणतात राजा हो, आणि याच्यात धन्यता आहे. या रंगामध्ये रंगा, नामाच्या रंगामध्ये, भक्तीच्या रंगामध्ये तुम्ही रंगा. तुम्ही जर नाही रंगले ना, ऐका, एक ना एक दिवस त्या पतंगाप्रमाणे जळून जाताल. अभंगाचं पहिलं टाळी वाजवा. एक एकावनी बळी रे. मी सुरुवातीलाच म्हणलो महाराज, इथं सगळे रती महारथी आपल्या आवाजाच्या माध्यमातून सर्व जगाला परिचय ज्यांनी करून दिला, असे अण्णा असतील, दादा असतील, आमचे ओळीचे मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे महाराज. सर्व एकावनी बळी रे मंडळी आहेत. आता सगळे म्हणणार आहेत, पण काही काहीला माहिती नाहीत. महाराज हे सुद्धा म्हणणार आहेत, ऐका नाही. पण महाराज सर्वांना धन्यवाद. या गोरे परिवाराने यांना या ठिकाणी बोलवलं, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. विठाला विठाला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, राजावर तुम्हाला रंगायचं असेल ना, देवाच्या नामामध्ये रंगा, तुम्हाला धन्यता प्राप्त होईल. जर देवाच्या नामामध्ये, देवाच्या भक्तीमध्ये, देवाच्या सत्संगामध्ये जर तुम्ही रंगले ना, पतंगाप्रमाणे तुमचं जीवन भस्म होणार नाहीये.
काय हुललासे पतंगे, पतंग जसं भस्म झाला महाराज, त्या दिव्याच्या भोवताली फिरला आणि दिव्याच्या भोवताली फिरल्याच्या नंतर एक दिवस त्या दिव्यामध्ये गेला, त्या ज्योतीमध्ये गेला आणि जळून भस्म गेला महाराज, जळून भस्म झाला. भस्मसात कुरुते जनहा. म्हणून आपल्याला जर जळून जायचं नसेल, जीवनाचं कल्याण करायचं असेल तर आपण नामामध्ये रंगून जा महाराज. एवढी शक्ती त्या नामामध्ये आहे, नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे. आपण कितीही पाप केले म्हणजे जाणून बुजून करायचे नाही बरं का. नकळत आपल्याकडून जे पाप घडलेले आहेत आपल्याला करायचे नाहीये, पण आपल्याकडून ते घडले. अशा नकळत घडलेल्या पापातून जर मुक्ती पाहिजे असेल तर नामाने त्याची मुक्ती होते महाराज. विठाला नामामध्ये एवढी शक्ती आहे महाराज. नाम काय करताना नामस्मरण. नामधारक महाराज खूप खूप बरेच मंडळी नामधारक आहेत बघा. आपल्याच्या मंठ्यामध्ये राहतात नामधारक पौळ बाबा, आपल्या मंठ्यामध्ये आहेत. इकडे जर हिंगोली साईडला गेलो महाराज, आता ज्यांचं देहावसान झालं, आता काशीराम बाबा इडुळीकर, काशीराम बाबा गेले महाराज. सतत देवाचं नामस्मरण करायचे, हातामध्ये माळ असायची. नामस्मरण काय करता ऐका, जे मलिन झालेलं अंतःकरण आहे, अंतःकरणाची शुद्धता करायची असेल, माणसाला अधिकार प्राप्त करायचा असेल, अधिकार म्हणजे लाल देवाच्या गाडीत बसायला तो अधिकार नाही, एखादा अधिकारी होण्यासाठी तो अधिकार नाही. जर माणसाला परमार्थाचा अधिकारी, सद्गुरूच्या संगतीत जाण्याकरता तो अधिकारी, भक्तीचा अधिकारी, संप्रदायाचा अधिकारी जर व्हायचा असेल तर नामाने माणूस अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झालं रे झालं तो अधिकारी होतो. अंतःकरण शुद्ध झालं तो अधिकारी होतो. म्हणून नामाने अंतःकरण मलिन झालेलं शुद्ध होतं. एवढी शक्ती त्या नामामध्ये आहे. विठाला विठाला. अजून काय होतं महाराज नामाने ऐका. आपण सर्व शेतकरी वर्ग आहेत आणि एवढ्या सुंदर ज्वाऱ्या आल्यात मला शेतकऱ्याच्या. मागचा पाऊस पडला म्हणून ज्वाऱ्या चांगल्या आल्यात बघा. आपण शेतकरी वर्ग आहेत. जर आपण ज्वारी काढली आणि त्याची ओळही लावली महाराज, हजारो पेंड्याची ओळही लावली. किती माऊली? 1000 पेंड्याची ओळही लावली महाराज. ओळही लावली 1000 पेंड्याची. मला सांगा 1000 पेंड्यात ओळहीला आणि 1000 पेंड्याची ओळही जाळण्याकरता किती डबीच्या काड्या लागतात? 1000 पेंड्यात तरणाग्नी मेळे समाराचा झाले कैसे नामे गेले जपतारे, कैसे नामे गेले जपतारे. तरणाग्नी मेळे समाराचा झाले कैसे नामे गेले जपतारे, कैसे नामे गेले जपतारे. मी दृष्टांत सांगितलं आणि इकून प्रमाण भेटलं मला. अहो तुम्ही दिले याच्यात काय नवले, आमच्या खाली बसलेल्या बाबांनी दिलं ऐका ना. खाली बसलेले सामान्य कधी समजायचं नाही महाराज. आमचा शुद्ध गैरसमज यायला काही कळत नाही. यायला काही कळत नाही. यायला काही कळलं नसतं तुम्हाला इतक्याला म्हणून आणलं असतं का? यायला कळत आहे म्हणून तुम्हाला आणलंय. ऐका ना, लक्षात ठेवा महाराज. समाजाला एवढं चतुर समाज आहे. आपण काय सांगणारे, सांगणाऱ्याच्या आधी समाजाला कळतंय. म्हणून लक्षात ठेवा, शुद्ध डोक्यातला गैरसमज बाजूला काढायचे. यायला काही कळत नाही, सगळं कळतंय तेव्हा तुम्हाला आणलंय. विठ्ठला विठ्ठला. 1000 पेंड्याची ओळी बाबाने बरोबर सांगितलं. 1000 पेंड्या आहेत. मग एक त्या 1000 पेंड्याची ओळी जाळायला किती डब्या लागतात? एकच काडी. 1000 पेंड्या, एक काडी जमन का? कसं काय जमन? सूत्र दे. 1000 पेंड्या आहेत आणि एक काडी. गोड प्रमाण दिलं. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. 1000 पेंड्याची ओळी फक्त एक डबीची काडी जाळू शकते. दृष्टांत आहे संपला. नुसता दृष्टांत नाही घ्यायचा, सिद्धांत ऐकत जायचा महाराज. 1000 पेंड्याची ओळी एक डबीची काडी त्याला जळून राख करते. तसं ऐका, माझे ज्ञानोबा सांगतात, अरे हजारो पाप या देहरूपी ओळीमध्ये असू द्या, देहरूपी ओळीमध्ये हजारो पाप असू द्या, पण एक नामरूपी काडी त्याच्यात टाका. नामरूपी काडी देहरूपी ओळीमध्ये टाकली तर हजारो केलेले पाप एका नामरूपी काडीने जळतात महाराज. विठाला विठाला. तैसे नामे केले
जपता हरी. नामस्मरण जर जपलं तर जसं गवताच्या 1000 पेंड्या एका काडीनं जळतात, तसं केलेल्या पाप 1000 एका नामरूपी काडीनं जळतात महाराज. म्हणून घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. पापाचे पर्वत जळतात. एवढा अधिकार नामस्मरणामध्ये आहे. मलिन झालेलं अंतःकरण नामाने शुद्ध होतं आणि अंतःकरण शुद्ध झालं, चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झालं की हृदय निर्मळ होतं. आणि एकदा का माणसाचं हृदय निर्मळ झालं, येऊन गोपाळ नामाने अंतःकरणाची शुद्धता झाली, चित्ताची शुद्धता झाली, हृदयाची शुद्धता झाली. मग त्याचं उत्तर आहे का, येऊन गोपाळ राहे तेथे. कधी? या प्रमाणाकडे जरा चांगलं लक्ष द्या. जेव्हा अंतःकरणाची शुद्धता झाली, विठाला अंतःकरण शुद्ध नामस्मरणाने होतं महाराज. नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध झाले की महाराजांनी गोड प्रमाण दिलं, येऊन गोपाळ राहे तिथे. अंतःकरण शुद्ध झालं की देव येऊन तिथे राहतो. मला याच्या पुढचं ऐकायचं, तुम्हाला बोलायचंय. जेव्हा ज्याचं नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध झालं त्याच्या हृदयामध्ये येऊन देव काय राहतो, येऊन गोपाळ राहे तिथे. मग ज्याचं अंतःकरण निर्मळ नाही, ज्याचं हृदय स्वच्छ नाही, तिथे देव नाही का? आणि जर अंतःकरण शुद्ध झाल्याच्या नंतर देव येत असेल, ज्याचं शुद्ध नाही तिथं देव नाही का? तिथंही देव आहे. तिथं जर देव आहे तर तुकोबारा का म्हणतात, येऊन गोपाळ. का म्हणे चित्त करावे निर्मळ आणि येऊन गोपाळ राहे तेथे. ज्याने चित्त निर्मळ केलं त्याच्या हृदयात येऊन देव राहतो. ज्याचं चित्त शुद्ध नाही तिथं देव नाही का? पुढे ऐका, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याचं हृदय निर्मळ आहे, ज्याच्या गळ्यात नाही त्याचं हृदय निर्मळ नाही का? मग त्याचं हृदय जर निर्मळ नाही तर त्याच्या हृदयात देव नाही का? आपण शुद्ध प्रमाण म्हणतो महाराज. काय? हे शरीर चालतं कोणामुळं चाले? हे शरीर देवाची असते. कोण बोलवितो देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. मला सर्वांना चालवणारा देव आहे. मग ज्याचं शरीर निर्मळ नाही त्याला चालवणारा देव नाही का? जर आहे तर मग निर्मळ जीवन झाल्याच्या नंतर येऊन देव राहतो. हे कसं काय? ऐका, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे महाराज. सर्वा गाठी रामा देहा देही एका, सर्वा गाठी रामा देहा देही एका, सर्वा गाठी रामा देहा देही एका, सर्वा गाठी रामा देहा देही एका. सूर्य प्रकाश देव त्यांना सर्वांना समजत नाही महाराज. जे गुरुच्या सानिध्यात गेले त्याला देव कळतो, जे सद्गुरूच्या संतांच्या संगतीत गेले त्याला हृदयातला देव कळतो. आणि सगळं शरीर सगळं हृदय सर्व सृष्टी चालते देवामुळं हे त्याला कळतं. पण सामान्य माणसाला हे कळत नाही. पण सामान्याला कळण्याकरता महाराज अंतःकरणात जे आवरण आलेलं आहे, माझ्या हृदयात देव नाही असं जे म्हणतात ना, त्याच्या हृदयातला मी देव नाही असा जो भाव आहे, माझ्या हृदयात देव नाही असा जो भाव आहे, तो भाव निघून जातो. म्हणजे त्याला देव कळतो.
ही सगळी सृष्टी देवामुळे चालते असा त्याला निश्चय होतो. हा निश्चय होणे म्हणजे येवनी गोपाळ राहीत येते याचं उत्तर आहे विठ्ठला देवाचं अस्तित्व मान्य करणे म्हणजे येवनी गोपाळ राहीत येते. हृदयात असलेला देव त्याला माहीत होणं म्हणजे आवरण आलेलं ते आवरण काढतात. हे नामाने त्याचं निर्मळ जीवन होतं, त्याचं जीवन स्वच्छ होतं. हृदयातला देवाची त्याला ओळख होते आणि ओळख झाल्याच्या नंतर येवनी गोपाळ राहीत येते म्हणजे हृदयातला देव त्याला कळतो. त्याचं उत्तर आहे त्याला हृदयातल्या देवाची ओळख होते आणि सृष्टी चालवणारा देव आहे असा त्याचा निश्चय होतो. विठ्ठला तुकोबारा म्हणतात भल्या माणसा तुला जर रंगायचं असेल तर देवाच्या रंगामध्ये रंग, संसाराच्या रंगामध्ये रंगू नको. रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासे पतंगे, पतंगाप्रमाणे संसाराला भुलून जाऊ नको. जर त्याला तू भुललास, तू ज्या शरीराला ममत्व ठेवतो माझं म्हणतो ते शरीर तुझं नाहीये, ते जाणार आहे. अभंगाचं दुसरं चरण शरीर दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणतात शरीरावर ममत्व ठेवायचं नाहीये, शरीर जाणार आहे. ते शरीर कुणाचं आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे? देता देवबिता नेता नेवबिता, येते तुझी सत्ता काय आहे? महाराज शरीर हे जे आहे ते काळाचं खाद्य आहे. कोणाचं? घडी घडी काळ, अजून किती आहे अवकाश. शरीर काळाचं खाद्य आहे, काळ त्याला घेऊन जाणार आहे. दुसरी गोष्ट महाराज नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ नाशवंत शरीर आहे. महाराज शरीरावर ममत्व ठेवू नका. देह जाणार आहे, देह त्याला देह जाईल त्याचे काळोबा खाईल. अवघाची आकार गासियाला काळे. महाराज एकची वेगळे हरीचे नाम, हे नामाचं झालं आपलं मागच आहे का नाही. म्हणून सगळं जे आहे शरीर हे काळाचं खाद्य आहे. तो काळ त्याला कधी खाईल सांगतात नाही. महाराज मला सांगा आपलं शरीर जे आहे मरणार जे आहे ते कोण आहे? मरण कोणाला आहे? शरीराला मरण आहे बरोबर आहे ना. मला फक्त बोलत चला. मरतो कोण? माऊली. बरोबर आहे ना. आपल्या देहातून जर जीव निघून गेला तर शरीर खाली पडतं. मला सांगा आपण रडतो जीवा करता का शरीरा करता? मला फक्त बोलत चला, कारण कीर्तनच त्या निमित्ताने आज हे सांगितलं पाहिजे. आपलं ममत्व शरीरावर आहे का जीवावर आहे? शरीरावर आहे. बरोबर आहे बाबा. आता बोला थोडं बोलत चला. आपलं मरतं ते शरीर का मरतं तो जीव? जीव मरतो का शरीर? शरीर मरतं. आपण म्हणतो बाबा त्याचा देह पडला, हो देह गेला, देह मेला आणि जीव गेला. जीव जातो आणि देह मरतो. मरण कोणाला आहे? शरीराला आहे. आता मला सांगा मरण शरीराला आहे, जीवाला मरण नाही. नैनम चिंतन ते शस्त्रानी
नैनम दहती पावका न चेदें क्लेदेन त्यापो न शोच इति मारुतः. मारल्याने मरत नाही, जाळल्याने जळत नाही, तोडल्याने तुटत नाही, त्याला आत्मा म्हणायचा. आत्मा म्हणजे परमात्मा, जीव म्हणजे देव. जीव आवगे देव, खोटा नागवी संदेव. जीव म्हणजे देव आणि देव म्हणजे जीव. आत्मा म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच आत्मा आहे. याचा अर्थ असा आहे, परमात्म्याला, देवाला वेदामध्ये एक वाक्य महाराज. वेदामध्ये देवाला काय म्हणतात बघा, देवाला आणि परमात्म्याला वेदामध्ये काय म्हणतात? अजन्मा. अजन्मा म्हणजे ज्याचा जन्म नाही आणि ज्याला मरण नाही त्याला काय म्हणायचं? अजन्मा. अजन्मा या शब्दाचा अर्थ जन्मतही नाही आणि मरतही नाही. याचा अर्थ असा आहे, देव मरत नाही आणि देव जन्मत नाही. अयोनी संभव प्रगटाला राघव. त्याला मरणही नाही आणि जन्मही नाही. याचा अर्थ असा आहे की देव मरत नाही, जन्मत नाही. जीव आणि देव एकच आहे. तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराला. ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातना. देवाचा अंश म्हणजे जीव आहे. याचा अर्थ असा आहे की जीव जातो आणि देह खाली पडतो. मला सांगा, देहातून जीव गेला, आपण रडतो फक्त शरीरासाठी, बरोबर आहे ना? शरीरावर प्रेम करतो. अरे एवढा प्रेम करत होतो महाराज, आमच्यातून निघून गेले हो, आमच्यातून आता होते आमच्यातून गेले. अहो जे गेले ते तुमच्या समोर पडलेले, बरोबर? त्यांचा जीव गेला आणि देह खाली पडला. मग देह, त्या देहाला कवटाळून आपण रडायला पाहिजे ना. आपण ममत्व देहावर ठेवतो. अहो लय माणूस चांगला होता, आज ज्या माणसासाठी रडता तो खाली पडलेला आहे तुमच्या समोर. आणि जो जीव गेला तो जीव कोणी पाहिलेला नाही, बरोबर आहे ना? या जीवाकरता आपण रडतो ना, जीव कधी पाहिला का? मला सांगा, या जगामध्ये अनेक पेंटर, अनेक चित्रकार झाले महाराज. अण्णा, असा एखादा चित्रकार, असा एखादा पेंटर पाहिला का? त्यांनी जीवाचं चित्र काढलं? कोणीच काढलं नाही जीवाचं चित्र आजपर्यंत. आणि ज्याने आजपर्यंत जीवाचं चित्र काढलं ना, समजा तो माणूस नाही, तो देवच आहे. त्याच्या रूपात तो देवच आहे. कारण जीवाला कोणी पाहिलं नाही, जीवाला आतापर्यंत कोणी पाहिलं नाही आणि जीवाचं चित्र कोणी काढलं नाही. ज्यांनी जीवाचं चित्र काढलं ना महाराज, जीवाचं, समजायचं तोच देव आहे. विठ्ठला विठ्ठला. आपण त्या माणसाकरता रडतो, त्याचं देह तर खाली पडलेलं आहे महाराज. ऐका, आपण रडतो हो कोणाकरता? त्याच्या हृदयातल्या त्या जीवाकरता रडतो आपण. आणि ज्या जीवाकरता रडतो तो जीव पाहिला नाही. मला सांगा, म्हणजे जीवच कधी पाहिला नाही त्याच्याकरता कशाला रडायचं महाराज? बरोबर आहे ना? आपण रडायला पाहिजे देहाकरता. आणि ज्या देहाकरता रडायचं ते देह तर आपल्या समोर पडलेला आहे. मग त्या देहाला कवटाळून रडायचं नाही ना. त्याला कवटाळून रडता येत नाही, कारण त्याला 5 तासाच्या वर कोणी ठेवीत नाही. त्याचा जीव गेला की म्हणजे चला, त्याची खरी जागा स्मशानामध्ये, चला जाऊ दे म्हणते. अहो तुम्ही देहावर प्रेम करत होता ना, मग त्याला कवटाळून ठेवा, त्याला जाऊ नका, त्याला घेऊन जाऊ नका, ते तुमच्या जवळ ठेवा. कारण ते जवळ ठेवायची वस्तू नाशिवंत देह जाणार सकळ. 5-6 तासाच्या वर जास्त जर ठेवलं तर त्याचा दुर्गंध येतो महाराज. त्याला जवळ कोणी ठेवीत नाही. किती लांबचा, किती जवळचा पाहुणा असू द्या, मुंबई पुण्याहून यायचा असू द्या, अहो त्या पाहुण्याला येऊ द्या. पाहुणा येईल का व्हायचं तर 5-6 तास झाले, जास्त वेळ ठेवता येत. शरीर आहे अवखट शरीर आहे महाराज, नाशवंत शरीर आहे, दुर्गंधी शरीराची येते, म्हणून त्या शरीराला जास्त ठेवता येत. किती जवळचं प्रेम करणारं शरीर असू द्या, त्याला 5-6 तासाच्या वर ठेवत नाही. त्याचं खरं घर स्मशानामध्ये त्याला न्यावं लागतं. मग ज्याच्या करता आपण रडतो तो जीव गेला आणि तो कधी आपण पाहिला नाहीये महाराज. म्हणजे कधी पाहिलंच नाही, त्याच्यावर ममत्व ठेवायचं नाही. शरीर जायाचे ठेवणे, जाणार आहे महाराज ते. तरसे अभिलाषा जने, त्याच्यावर अभिलाषा ठेवता येत नाहीये. मग त्या शरीराला कितीही लोक म्हणू द्या, हे माझंय, ते माझंय, ते माझंय, तो परिवार त्यांचा नाहीये, तो परिवार त्यांचा नाहीये, तो क्षणभंगूर आहे. अभंगाचं 3 नव्हे तुझा परिवार, नव्हे तुझा परिवार, नव्हे तुझा परिवार,
ज्या शरीरावर तू ममत्व ठेवतो तो शरीर तुझं नाहीये. शरीर पण जो परिवार तू तुझा म्हणतो तो परिवार सुद्धा तुझा नाहीये. धन दारा दौलत तुझी काही नाही, ते क्षणभंगूर आहे. नोहे तुझा हा परिवार, द्रव्य दारा क्षणभंगूर. धन दौलत संपत्ती तुझी नाहीये, कारण ते कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. धन कुबेराचं आहे, देह काळाचं खाद्य आहे. मग तुझं काहीच नाही महाराज. तो परिवार सुद्धा, लेकरं माझे, गाडी माझी, बंगला माझा, सगळं काही जमीन जुमला माझा आहे म्हणतो ना, ते तुझं नाहीये महाराज. नोहे तुझा हा परिवार, तुझा परिवार नाहीये. मग द्रव्य दारा क्षणभंगूर. महाराज तुझं काय आहे? तुझा एक पांडुरंग परमात्मा आहे. कोणता परमात्मा आहे? त्या परमात्माचं एकदा प्रेमाने आपण भजन करायचं. कोणता परमात्मा आपला आहे तुम्हाला सांगतो. सर्वांनी जोरात टाळी वाजवायची, वर हात करा सर्वांनी. तो परमात्मा कोणता आपला आहे? त्या परमात्म्याचे उपकार आपल्यावरती आहेत. तुकोबाराने त्या परमात्म्याचं भजन करायला सांगितलं. खरा सोयरा आपला तो आहे. कोणता आहे? एकदा प्रेमाने आपण त्याचं भजन करायचं. विठोबार कुमार शरीर आपलं नाहीये, ममत्व त्याच्यावर ठेवायचं नाही. रंगायचं असेल तर देवाच्या भजनामध्ये, देवाच्या नामामध्ये रंगायचं सांगितलेलं आहे. कारण परिवार आपला नाहीये, धन दौलत आपली नाहीये, संपत्ती आपली नाहीये. तर आपलं काय आहे? धन दौलत संपत्ती आपली नाहीये, आपलं शरीर आपलं नाहीये. तो परमात्मा एक आपला सोयरा आहे. कोण सोयरा आहे? त्याचं उत्तर तुकोबारायणी अभंगाच्या अंतकाळीचा सोयारा,
दास धरे शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, ज्या शरीरावर ममत्व ठेवतो, जो परिवार माझा म्हणतो, ज्या रंगामध्ये संसाराचा रंग चाललेला आहे त्याच्यात रंगू नको. परिवार तुझा नाही, काळाच्या तावडीतून तुला सोडवणारं दुसरं तिसरं कोणी नाहीये. एक तर सद्गुरू, संत आणि देव काळाच्या तावडीतून सोडू शकतो. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा म्हणतात, अंतकाळीच्या वेळेस काळाच्या तावडीतून तुला सोडवणारं कोण असेल? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. तुला एक सोडवणारा थाप टाका, तुला सोडवणारा फक्त एक देव आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. एक भगवान पांडुरंग परमात्मा तुम्हाला काळाच्या तावडीतून सोडू शकतो. म्हणून तुकोबाराने आपल्याला वेळोवेळी सांगितले, सांगतो तुमासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म व्यर्थ घालवायचा नसेल, हे जिंदगी आपलं जीवन व्यर्थ घालवायचं नसेल तर बजारे विठ्ठला. आणि काळाच्या तावडीतून सोडवणारं कोण आहे? तर अंतकाळीचा सोयरान तुका म्हणे विठूधरा. एक भगवान पांडुरंग परमात्मा तुम्हाला काळाच्या तावडीतून सोडू शकतो. सद्गुरू सोडू शकतो आणि संत सोडू शकतो. संताच्या सानिध्यात जा, देव भेटेल. सद्गुरूच्या सानिध्यात जा, संत भेटतील. सद्गुरूकडे गेलं संत भेटतील आणि संत भेटले की देव भेटेल. म्हणून आपण संत महात्म्याच्या सद्गुरूच्या सानिध्यात राहायचे, चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात राहायचे. ज्या साधू संतांचे आपल्यावर उपकार आहेत महाराज, खूप उपकार सद्गुरूचे आणि संतांचे आहेत. माणसाने जीवन जगत असताना थोडं जीवन जगायचं. किती जगायचं दादा? थोडं जीवन जगायचं. काही काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज 100 वर्ष झाले मला. 100 किती? 100. आपण म्हणायचं, अण्णा धन्यवाद, तुम्ही 100 वर्ष जगले ना, खरोखरच तुम्ही जगले, खूप आयुष्य तुम्हाला मिळालं. पण आपण त्यांना विचारा, आम्हाला सांगा 100 वर्ष जगले, पण 100 वर्षामध्ये तुम्ही किती वेळा सत्कर्माला सहकार्य केलं? ते म्हणले, ते आपल्याला नाही जमत. तू जगला कशाला? मग
सत्कर्माला सहकार्य करायला जमत नाही. बरं, तुमच्या गावातल्या मंदिराचं तोंड कुणीकडे आहे? मंदिराचं आपले भेटत नाही. तो जगला कशाला महाराज? 100 वर्ष नाही, तुम्ही थोडं जगा, थोडं जगा. किती वर्ष जीवन जगले याच्यापेक्षा कसं जगले हे महत्वाचं आहे. बरं का, महत्वाचं आहे. थोडं जगा महाराज, थोडं जगा. ज्ञानोबा आहे 22 वर्ष, तुकोबा आहे 42 वर्ष, जास्त नाही जगले महाराज. पण ऐका ना, जगले थोडे पण कीर्ती रूपाने मागे राहिले. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जीवन थोडं जगायचं पण कीर्ती रूपाने मागे राहायचं महाराज. जर आपण स्वतः करता जगलो तर काही शिल्लक राहत नाही, पण समाजाकरता, जगाच्या कल्याणाकरता जर जगलो, तुका म्हणे एका मरणीची सरी, उत्तम चिवरे कीर्ती मागे. माणसाचं नाव अजरामर राहतं. समाजाचं कल्याण, जगाचं हित कशामध्ये आहे? अधर्माला चाललेला समाज चांगल्या मार्गाला लावण्याकरता, व्यसन करायला लागला समाज त्या व्यसनापासून दूर करण्याकरता आपण जीवन जगलो. 2 गोष्टी त्यांना चांगल्या समजून सांगितल्या तर अधर्मातून महाराज धर्माच्या कार्याला लावलं, सत्कर्माला त्याला लावलं. देवधर्माला चांगल्या मार्गाला जर लावलं ना, ती व्यक्ती कीर्ती रूपाने मागे राहत असते महाराज. म्हणून लक्षात ठेवा, जीवन किती जगलं याच्यापेक्षा कसं जगलं हे महत्वाचं आहे. माळ किती वर्षापासून गळ्यात घातली, किती वर्षापासून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे याच्यापेक्षा माळ घालून आपण कसं वागलोय, कसं जगलोय हे महत्वाचं आहे. ती माळ घालून आपण काय काम केलंय हे महत्वाचं आहे. गळ्यात माळ आहे आणि पोटात काळ, पोटात काळ, गळ्यात माळ, काही कामाचे नाही महाराज. पवित्र तुळशीची माळ घातली पण माळ घालून काय काम केलंय हे महत्वाचं आहे. माळ घालून कसं वागलो हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, थोडे दिवस जगा पण देवाला आवडतं असं जगा महाराज. आपण आपल्याला आवडतो असं जगतो महाराज. संपत्ती आपल्याकडे किती आहे, किती धन दौलत आपल्याकडे आहे. अहो, पैशावर झोपणारे लोक आहेत काही जगामध्ये, इतकी संपत्ती त्यांच्याकडे. पण लक्षात ठेवा, नुसती संपत्तीची, किती पैसा आहे आपल्याकडे, किती श्रीमंत आहेत याच्यापेक्षा सत्कर्माला किती खर्च करतो हे महत्वाचं आहे. बरं का, लक्षात ठेवा, थोडं जीवन जगा पण देवाला आवडेल असं जीवन जगा. चांगलं जीवन जगा. देव मान्य व्हा, संत मान्य व्हा, सद्गुरू मान्य व्हा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, गोपीचंदनाचा टिळा कपाळाला लावा. महाराज संत महात्म्यांनी तेच आपल्याला सांगितलंय. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदये कळवळा वैष्णवांच्या. महाराज, ज्या मातोश्रीच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित झालेला आहे, अशा असणाऱ्या कैवल्यवासी आमच्या काशीबाई पंढरीनाथ गोरे आमच्या आजीच्या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्ताने हे कीर्तन सोहळा आयोजित झालेला आहे. त्या जीवन कसं जगल्या हे सांगायचंच काम नाही महाराज. ज्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने एवढं ज्ञानदान अन्नदान होतंय, एवढा समाज या ठिकाणी जमतोय ना, त्या अर्थी महाराज त्यांनी जीवन शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा. महाराज, जीवन त्यांचं सार्थकी लागलेलं आहे. माझा अधिकार नाही की देवा तुमच्या चरणाजवळ त्यांना जागा द्या म्हणण्याचा अधिकार नाही. ते अगोदरच देवाजवळ गेलेल्या आहेत म्हणून त्यांच्या निमित्ताने एवढा सोहळा या ठिकाणी साजरा झालेला आहे. त्या सर्व गोरी परिवाराला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांनी एवढा सुंदर सोहळा आयोजित केला. सर्व दिग्गज मंडळी बोलवले, वारकरी संत मंडळी बोलवले, सर्व आप्तेष्ट पाहुणे मंडळी बोलवले. या तिन्ही गोरी परिवाराच्या चिरंजीवाला या धन्यवाद देतो. आमचे दिनकरराव असतील, रणजितराव असतील, भास्करराव असतील, या तिन्ही परिवाराला मी धन्यवाद देतो की त्यांनी आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता एवढा सोहळा आयोजित केलेला आहे. कोटी कोटी धन्यवाद देतो. अशीच ईश्वराची सेवा, भगवंताची सेवा, वारकऱ्याची सेवा, साधू संतांची सेवा त्यांच्या हातून घडत राहावो, दान धर्म करण्याची त्यांना वृत्ती भगवान परमात्मा देवो, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. यांच्याच परिवारातील असणारे 2 नंबरचे असणारे 2 नंबरच ना, रणजितराव पंढरीनाथ गोरे यांचे चिरंजीव महाराज वारकरी घराणं आहे. सगळ्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, बरोबर आहे ना. वारकरी आहेत, घरामध्ये ग्रंथ आहेत, सर्व परिवार वारकरी, गोरे परिवार वारकरी आहेत. आणि म्हणून ईश्वराचा प्रसाद कोणत्या निमित्ताने मिळेल सांगता येत नाही. धर्म कार्याकरता हे आहेत महाराज, वारकरी करता, संप्रदायाची सेवा करण्याकरता हे आहेत. पण आपल्या घरात एखादा देशाची सेवा करणारा व्यक्ती असावा म्हणून मला सद्भाग्य लाभलेलं आहे. ईश्वराने कृपा केलेली आहे. ज्या आजी आमच्या काशीबाई पंढरीनाथ गोरे यांचे नातू, महाराज नातू म्हणजे रणजितरावचा मुलगा, मिलिटरीमध्ये त्याचं जॉईनिंग झालेलं आहे, त्याचा नंबर लागलेला आहे. म्हणून ईश्वराने त्यांच्यावर कृपा केलेली आहे. हे धर्मसेवा करतात आणि देश सेवा त्या मुलाच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे. जो मुलगा आहे
फौजीमध्ये त्यांची भरती झालेली आहे. श्री केशव रणजितराव गोरे यांचं नुकतंच या ठिकाणी मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. सर्व परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. ते सुद्धा देशाची सेवा करतो, तुम्ही धर्माची सेवा करतात, ईश्वराची सेवा करता तुम्ही सर्वजण. अशीच देश धर्माची सेवा तुमच्या हातून घडत राहो, वारकऱ्याची सेवा घडत राहो, अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो.